आखाती भागात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा परिणाम आता धार्मिक ठिकाणांवरही दिसून येतोय. अमरावतीतील श्री एकविरा देवी मंदिर संस्थानच्या अन्नक्षेत्रावर या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला असून भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाच्या व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरातील श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. दर्शनानंतर अनेक भाविक मंदिर संस्थानच्या अन्नक्षेत्रात महाप्रसाद ग्रहण करतात. या अन्नक्षेत्रात दररोज साधारण 1000 ते 1200 भाविकांना महाप्रसाद दिला जातो. त्यामुळे स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणावर गॅसची गरज भासते. मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार महिन्याला साधारण 150 ते 200 गॅस सिलेंडर लागतात. मात्र सध्या गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे अन्नक्षेत्राची व्यवस्था सुरळीत ठेवणे कठीण होत आहे. अन्नक्षेत्रात भाविकांना डाळ, भाजी, वरण भात, पोळी तसेच एखादा गोड पदार्थ असा साधा पण पौष्टिक महाप्रसाद दिला जातो. अनेक भाविकांसाठी हा प्रसाद श्रद्धेचा आणि सेवाभावाचा भाग असतो. गॅस टंचाईमुळे मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करणं अवघड होत असल्याने मंदिर प्रशासन पर्यायांचा विचार करत आहे. गरज भासल्यास लाकडी चुलींचा वापर किंवा मेनूमध्ये काही बदल करण्याचाही पर्याय हा तपासला जात असून भक्तांची सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी मंदिर प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली आहे. आता सर ते खाडीचे देश आहे आणि खाडीच्या देशामध्ये युद्ध चालू झाल्यानंतर तेलाचा आणि गॅसचा सप्लाय तर आपल्याकडे होतोच. पण आता या युद्धामुळे गॅसची आणि आपला नैसर्गिक गॅस जो आहे या वापराला आळा बसला आहे समजा. पण तरी आपण आपल्या परीने इथे आपल्या अन्नक्षेत्रामध्ये रोज 1000 ते 1200 भाविक प्रसाद घेतात आणि त्या अनुषंगाने आम्ही हा प्रयत्न करतो की त्यांना चांगली सुविधा मिळावी. परंतु आता ह्या गॅसच्या सुविधा याच्यामुळे टंचाळीमुळे आम्ही ते कमी केलं आहे. मेनू आमचा कमी झालेला आहे. मेनू आम्ही पहिले 5-6 मेनू करत होतो. चपाती, वरण, भात, भाजी आणि कढी आणि एक स्वीट असं देत होतो पहिले. परंतु आता या सिलेंडरच्या थोड्या टंचाळीमुळे आम्ही ते शॉर्टकटमध्ये केलं आहे. आता आम्ही खिचडी, कढी किंवा मसाले भात, साधं फोडणीचं वरण आणि एक स्वीट देतो. काय वाटतं किती दिवस पुढे असं? आता बघा, आम्ही तर आमची पर्यायी व्यवस्था थोडीशी 40-50% समजा आमची चुलीवर चालू केली आहे आणि भेटलं एखादं सिलेंडर इकून तिकून तर मग आम्ही त्याच्यावर खिचडी वगैरे करतो किंवा कढी वगैरे करतो. कारण त्या चुलीवरची कढी थोडीशी चवीला हे लागते दुपटल्यासारखी. त्याच्यामुळे आम्ही गॅस फक्त कढीसाठीच वापरतो आहे आणि भात आम्ही चुलीवर करून राहिलो आहे. खिचडी वगैरे जे काही आहे ते आम्ही चुलीवर करून राहिलो आहे. जसा गॅसचा पुरवठा होईल तसा आम्ही आमचा पूर्ववत जसा कार्यक्रम आहे तसा चालू ठेवू.